सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक खूप छान पोस्ट वाचण्यात आली आहे. अगदी साध्याच विषयावरती आहे पण खूप छान आहे. अगदी मनाला पटेल अशी आहे. बघा तुम्हाला आवडते का? लिहिलेली आहे सौतृप्ती देव यांनी आणि नाव आहे वरण भात. हो, तोच जो आपण रोज खातो तो वरण भात. साधं वरण भाताच्या वासात आई शोधताना, आई आज पण वरण भात? चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूद भात आणि बाजूला साधं वरण, त्यात हिंग आणि चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप. माझा चेहरा बघून आई थोडासा हसली. म्हणाली, झणझणीत पावभाजी हवी होती ना, किंवा मसालेदार रस्सा भाजी, पण आज पीठ नव्हतं रे, म्हणून वाटलं वरण भात करावा. माझा मूड अजूनही खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण भात म्हणजे कंटाळवाणं जेवण. कॉलेजमधले मित्र सांगायचे आमच्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर, आणि मी रोज एकतर पोळी भाजी नाही तर वरण भात. त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही काही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो. वर्ष उलटली. मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो. रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव, परदेशी पदार्थ, पण मन काही भरत नव्हतं. एका रविवारची गोष्ट. खूप दमून घरी आलो. भाड्याचं घर, ओव्हरटाईम संपून आलेलो होतो. पोटात कावळे ओरडत होते. डबा आज दिला नव्हता मेसवाल्याने. फ्रीजमध्ये पाहिलं, काहीच नव्हतं. शेवटी थोडे तांदूळ आणि तुरीची डाळ डब्यात दिसली. मग काय, डाळ तांदूळ धुतले आणि कुकर लावला. ते शिजवलं. एका छोट्या बाउलमध्ये वरण भात अगदी गरम गरम छान घेतला. वर साजूक तूप नव्हतं, पण आठवण मात्र झाली. पहिला घास तोंडात गेला आणि अचानक डोळे भरून आले. त्या साध्या वरण भातात मला आईचा पदर दिसला. तिचा तो स्वयंपाकघरात उभा असलेला, म्हणजे तिची ती आकृती, तिचं ते खाल्लंस ना नीट असं विचारणं, आणि माझं हे काय पुन्हा वरण भात असं उत्तर. आज ते वरण भात राजभोगासारखं वाटत होतं. आई गेली 2 वर्षापूर्वी. तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती, पण आठवणी ताज्या होत्या. त्या दिवशी ठरवलं, रविवारी जेवायला मी वरण भात करणार. घरचं साजूक तूप कडवून. आईला आठवण म्हणून नाही, तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी. सुख हे वरण भातासारखं असतं. घरगुती, साधं, पण प्रेमानं भरलेलं. मी आजही पिझ्झा, बर्गर, इटालियन, पास्ता, थाई, करी, चायनीज सगळं घरी करतो, खातो. हॉटेलचं जेवणही खातो. परदेशात राहिलो, पाश्चात्य चवीचं खाल्लं, पण घरच्या वरण भाताच्या घमघमाटाने मन खरंच परत घरी येतं. पण पोट भरलं तरी मन वरण भात शोधतं. फ्युजन फूडनं जिभेला आनंद दिला, पण वरण भाताने मनाला निवांत केलं. मॉडर्न स्वयंपाकघरात स्पेशल डिशेस मिळतात, शिजतात, पण वरण भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो. काय जादू आहे ना वरण भातात आणि आईच्या हातात. जग फिरलात, पदार्थ बदलले, थाळी वाढली, पण मनाचा घास तोच राहिला, वरण भात. जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो, तेव्हा सगळ्या रेस्टॉरंट मेन्यूज डोळ्यासमोर नुसते फिरतात, पण मन मात्र शोधत असं एक साधंसं वरण भाताचं जेवण आणि आईचा हात. आईच्या हातात जादू असते का? कदाचित नाही. ती फक्त भात शिजवते, वरण करते, तुपाची धार त्याच्यावरती ठेवते आणि एक प्रेमळ नजर देते. ही नजरच असेल ती जादू. सगळ्या मसाल्यांच्या चविष्ट पदार्थांच्या गर्दीत वरण भात गप्प असतो. साधा, शांत, पण मनावर राज्य करणार. आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातला पहिला सेफ स्पेस.
तोंडात वरण भात आणि कानात हळू खा, गिळू नकोस, तोंड पूस, या वाक्यांमध्ये जादू आहे का? हो, कारण त्या मागे मायेचा हात आहे. आज स्वतः आई बाबा झालो, स्वतः मुलांना बर्गर पास्ता बनवतो, पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो तेव्हा अचानक मन परत 15 वर्षांनी मागे जातं. आईच्या हाताखाली. आई कुठं गेली? ती आजही आहे, आठवणीत, चवीत आणि त्या वरण भातात. मनातलं दुःख, डोळ्यातलं पाणी आणि ओठांवरचं हास्य, सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल तर ती केवळ आईच्या हातात असते आणि तिच्या वरण भातातही. जीवाला हवा असतो आपुलकीचा घास, टेबलवरच्या मेनूचा फोटो नाही. आई शिजवत असते तेव्हा म्हणते, आज काही नाही ग, फक्त वरण भात. पण तो फक्त मध्ये तिचं प्रेम, काळजी, थकवा विसरणारी ऊब असते. हा वरण भात सांगतो, जेवण हे पोटासाठी नसतं फक्त, ते माणसांमध्ये जोडणारा एक धागा असतो. जेव्हा आपण खूप मोठं जग पाहतो तेव्हा परत याच वरण भातासारखं घरटं आठवतं, शांत, मृदू आणि आपलंसं. हा वरण भात शिकवतो, सर्वसाधारण गोष्टी कधी कधी सर्वात खास असतात. प्रत्येकाच्या घरात शिरणारा हा वरण भात, पण मनात शिरतो तो आपुलकीनं, अगदी लहानपासून मोठ्या लोकांच्या पर्यंत सगळ्यांच्या. खूप सुंदर, खरंच वरण भाताचं सारखं सुख नाही. तृप्तीताई खूप छान, अतिशय मस्त वर्णन केलेलं आहे या वरण भाताचं. वरण भात खाल्ल्यावर जी तृप्ती मिळते ना, ती अवर्णनीय आहे अगदी. तर तृप्तीताई, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि माझ्या सगळ्या श्रोतृवृंदाला पण नक्की आवडेल हा साधा वरण भात आणि त्याच्यावरची ही पोस्ट. धन्यवाद. पुन्हा उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.